हा लेह लडाख कोल्ड डेझर्ट सीरीज मधला दुसरा व्हिडिओ आहे आणि आता आम्ही श्रीनगर डल लेकच्या किनाऱ्यावरून आम्ही चाललो आहोत ते कारगिलच्या दिशेने. आणि याच बरोबरीने मी तुम्हाला थोडंफार गाईड करणार आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, लडाखला कोणती बाईक घेऊन जाऊ. माझ्याकडे दोनच ऑप्शन होते, एक तर माझी कम्युटिंग बाईक हिरोची किंवा इंटरसेप्टर 650. आणि ऑफकोर्स मी जी चूज केली ती इंटरसेप्टर 650 चूज केली. याची काही कारणं आहेत, पण याच्यामधली कारणं मी आधी तुम्हाला सांगतो. कारण लडाखला जाण्यासाठी खूप मोठी बाईक प्रत्येकालाच पाहिजे असं काही आवश्यक नाही. मी माझ्या रायडिंग थ्रू पूर्ण 15 दिवसाच्या 16 दिवसाच्या ट्रिपमध्ये बघितलं की स्प्लेंडर, युनिकॉर्न, एफ-झेड, पल्सर, अपाचे अशा वेगवेगळ्या बाईक घेऊन लोकं आलेले होते आणि यशस्वीपणे लडाख पूर्णही करत होते. लडाखमध्ये बाईकपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही जी काही बाईक घेऊन येताय त्याची कंडिशन सुपर असली पाहिजे. व्यवस्थित सर्व्हिस्ड पाहिजे. तुमच्याकडे इन डिटेल प्लॅन पाहिजे. तुमचं रायडिंग स्किल खूप चांगलं पाहिजे. नसेल तर प्रॅक्टिस करा. आणि तुमचा फिटनेस. या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर मग तुमची बाईक 150-200 सीसी असू दे, जसं एक्सपल्स 200 किंवा अपाचे आर-टी-आर, किंवा मग तुम्ही 250-400 सीसी मधल्या बाईक घेऊन जाऊ शकता, जसं हिमालयन आहे, के-टी-एम एडव्हेंचर आहे. अजून जसं आता जोजिला पासमध्ये तुम्ही बघितलं, की चॅलेंजेस असतात, की बाईक हँडल करायला एवढं ईझी नसतं. कारण खड्डे आहेत, पाणी आहे आणि त्याच्यातच दगड आहेत. तुमच्या बाईकवर सामान आहे, मे बी पिलियन पण असू शकेल. सो जर पिलियन असेल, तर मी डेफिनेटली सांगेन, की 250-400 सीसी एंड अबोव्ह बाईकच तुम्ही घेऊन जा. त्याच्यापेक्षा खालची बाईक घेऊन जाऊ नका. बिकॉज इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. कारण जेव्हा पिलियन असतो त्यावेळेला तुमचं क्रुझिंग खूप चांगलं व्हायला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. नाहीतर तुमचा प्रवास अत्यंत भयानक होऊ शकतो आणि शरीर तुमचं बॉडी पेन वगैरे भरपूर होऊ शकतात. सो पॉवर आणि वजन याचा उत्तम समतोल पाहिजे तुमच्या बाईकमध्ये. माउंटनसाठी परफॉर्मन्स करणारी बाईक पाहिजे. या काही गोष्टी आहेत. 500 टू 650 सीसी बाईक्स जसं माझी आहे, अशा बाईक्स मी खूप कमी बघितल्या. पण लोकं घेऊन येतात त्या बाईक्स. त्याचं कारण वेगळं असतात. पिलियन असतो, त्यांना सामान असतं. अशा वेळेला आणि त्यांना जर चालवण्याची सवय असेल, तर ती बाईक पण आणायला काही हरकत नाही. सो तुम्हाला मेन आहे, की पूर्ण बाईक तुमची रेडी पाहिजे आणि यू कॅन कीप दी लगेज रिअली वेल ऑन युअर बाईक. आणि तुम्ही ती क्रूज करू शकला पाहिजे बाईक थ्रूआउट. सो आय विल शो यू वन फन व्हिडिओ राइट आफ्टर दिस. जस्ट गेट रेडी. हेलो, हाँ दिख गए हैं। देख गया? अभी मैं तुमको दे देता हूँ. बोल दो. हाय, दो फ्रेंड्स मिल गए हमें रास्ते में। नाम क्या है आपका? फैजान इनाम हक। फैजान और इनामुद्दीन. हाँ। चलो मिलते हैं वापस. बाय.